श्लोक 13. पश्येतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणा. अर्थ: हे महाबाहो अर्जुना, सर्व कर्माच्या सिद्धीसाठी कर्मदोषाचा अंत करणाऱ्या सांख्यशास्त्रात ही 5 कारणे सांगितली आहेत, ती तू लक्षात ठेव, असे भगवंत सांगत आहेत. विवरण: सांख्यशास्त्राला कृतांत असे म्हटले आहे. याचे कारण असे आहे की त्या सांख्यशास्त्रानुसार समबुद्धीयुक्त होऊन कर्म केल्याने ते कर्म निर्विघ्नपणे सिद्धीपर्यंत पोचवते. ते पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विघ्नांचा उपसर्ग होत नाही आणि विघ्नांमुळे कार्यहानीसुद्धा होत नाही. हे या सांख्यशास्त्राचे महत्त्व आहे आणि अर्जुनाने व इतर सर्व साधकांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, असे भगवंत इथे सांगत आहेत. या श्लोकात निबोध मे असे म्हटले आहे. याचा अर्थ सर्व चांगल्या प्रकारे तू समजून घे, कारण सांख्य सिद्धांत सखोलपणे समजून घेतला तरच त्याचा तत्वानुभव येतो. कर्म कोणतेही असो, ते शास्त्रविहित अगर शास्त्रविरुद्ध असो, शारीरिक असो किंवा मानसिक किंवा वाचिक, स्थूल अगर सूक्ष्म असो, या सर्व कर्माच्या सिद्धीसाठी 5 कारणे सांगितली आहेत. सिद्धये सर्व कर्माणी असा कर्माचा मुद्दा उपस्थित केला आहे. सांख्य सिद्धांतात याचे वर्णन केले आहे. यामध्ये विवेक विचाराची प्रधानता आहे, तर भगवंत कर्माबद्दल सांगत आहेत. अर्जुनासमोर युद्ध उभे ठाकले आहे, ते त्याचे कर्तव्य कर्म आहे. कर्मयोगाद्वारे अथवा सांख्य तत्वाप्रमाणे त्याने हे युद्ध केलेच पाहिजे, हा भगवंताचा आग्रह आहे. आणि आता पुढील श्लोकात भगवंत कर्माच्या सिद्धीची 5 कारणे सांगत आहेत. श्लोक 14. अधिष्ठानं तथा कर्ता करणैश्च पृथक् विधं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवैश्चैवात्र पंचमम्. अर्थ: अधिष्ठान शरीर, कर्ता जीव, करण म्हणजे श्रवणाद्री इंद्रिये, चेष्टा प्राणादिकांचे व्यापार, दैव म्हणजे इंद्रिय सहाय्यक देवता, ही ती 5 कारणे होत. कृतांत या सांख्यशास्त्रात सर्व कर्मांच्या सिद्धतेसाठी खालील 5 कारणे सांगितली आहेत. 1. अधिष्ठान म्हणजे आधारक्षेत्र म्हणजेच देह. 2. कर्ता म्हणजे कार्य करणारा, कारण अनेक प्रकारची साधने. 4. क्रिया अनेक प्रकारची केली जाणारी कर्मे. आणि 5. दैव. विवरण: कर्म न्याय्य असो अथवा विपरीत असो, योग्य असो किंवा अयोग्य असो, कोणतेही असो, त्याला अधिष्ठान म्हणजे शरीर मात्र गरजेचेच असते. अधिष्ठान म्हणजे पाया, आधार. तसेच शरीरातील चैतन्य सुद्धा हवे, कारण याचे अभावी म्हणजे चैतन्याचे अभावी हे शरीर काहीच करू शकत नाही. खऱ्या अर्थाने जीव हाच करता आहे, कारण त्यानंतर करण म्हणजे साधने म्हणजेच सर्व इंद्रिय कार्यक्षम असायला हवीत. यांना जी शक्ती कार्य प्रवृत्त करते ती कार्यशक्ती हे 4थे साधन आहे. ही विविध कार्य घडविणारी शरीरातील वायुशक्ती हे 4थे साधन आहे. आणि 5वे साधन दैव आहे. प्राचीन शास्त्रकारांनी प्रत्येक इंद्रियांची एक एक देवता सांगितली आहे. जसे डोळ्यांची देवता सूर्य आहे, मनाची चंद्र आहे, पायाची इंद्र आहे इत्यादी. या देवतांपासून ती इंद्रिये शक्ती स्रोत स्वीकारतात. दैव म्हणजेच देवतांच्या शक्ती. या 5 साधनांमध्ये कोणती मुख्य आहेत व कोणती गौण आहेत याचा येथे विचार केला पाहिजे. सर्वात पहिले साधन अधिष्ठान म्हणजे आधार हे होय. कोणतेही कार्य करण्यासाठी साधने ठेवण्यासाठी स्थान लागते. तसेच कोणतेही कार्य करण्यासाठी पायाभूत कारणसुद्धा गरजेचे असते किंवा परिस्थितीसुद्धा तशीच असायला लागते. ते कारण किंवा परिस्थिती त्या कार्याचा पाया असतो. जसे शिवाजी राजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, कारण त्यावेळी येथे मुसलमानांचे राज्य होते. ते हिंदूंचा अतोनात छळ करीत असत. हिंदूंवर होणारा सततचा अत्याचार आणि अन्याय हेच हिंदवी स्वराज्याच्या कार्याचा महत्त्वाचा पाया होता असे म्हणावे लागते.
असा पाया फार विस्तृत असतो व तो स्थलकालाचे दृष्टीने सुद्धा महत्त्वाचाच असतो. कर्ता, यानंतर कर्ता हा मुख्य आहे, कारण तोच कार्य करीत असतो. साधनांचा योग्य उपयोग कर्ताच करतो. साधने नसतील तर कर्ता ती उपलब्ध करून घेतो. म्हणून प्रयत्न व दैव यापेक्षा कर्ता असणे फार महत्त्वाचे असते. मात्र इथे एक लक्षात घ्यायला हवे की पाया तयार असला तरी कर्ता नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. स्वराज्य स्थापनेचाच विचार केला तर कर्ता शिवाजीराजे होते. त्यांनी अतोनात कष्ट करून स्वराज्य निर्माण केले. मात्र ते काम त्यावेळच्या अनेक शूरवीर लोकांना जमले नव्हते. कारण ही अनेक प्रकारची आहेत. विविध प्रकारची साधने ही कार्याची सहाय्यक असतात. ज्याप्रमाणे कुंभाराला माती, पाणी, चाक इत्यादी साधने लागतात. ही साधने जेवढी चांगली तेवढे कार्यसुद्धा जास्त चांगले होते. करण म्हणजे करण्याची क्रिया व साधने. येथे पतंजली योगातील एक महत्त्वाचे सूत्र लक्षात घ्यावे आणि ते म्हणजे ग्रहितृ म्हणजे घेणारा, ग्रहण म्हणजे घेण्याची क्रिया व साधन व ग्राह्य म्हणजे जे घ्यायचे आहे ते. या 3 गोष्टी सर्व क्रियांना लागू होतात. त्याच अनुषंगाने कर्ता व करण या शब्दांचा उपयोग केला गेला आहे. स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांनी लोक जमा केले म्हणजे सैन्य जमवले. विविध प्रकारची संपत्ती गोळा केली. लोकांची मने अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तयार केली. त्यांना शस्त्रास्त्राचे योग्य ते शिक्षण दिले. आणखी कित्येक गोष्टी केल्या. या सर्वांचा करण म्हणजे साधनातच समावेश होतो. येथे एक लक्षात घेतले पाहिजे की साधने जेवढी चांगली असतात तेवढी कार्यसुद्धा चांगलेच होते. साधनात दोष असेल तर तो दोष दूर करण्यासाठी कर्त्याला आपली शक्तीसुद्धा खर्च करावी लागते. यासाठी साधने निर्दोष आणि चांगलीच हवीत. विविधाश्च पृथक चेष्टा. विविध प्रयत्न साधनांच्या नुसत्या उपलब्धीने कार्य कधीच सिद्ध होत नाही, तर त्यासाठी वेगवेगळे अनेक प्रकारचे प्रयत्न करावे लागतात. जसे कुंभाराला नुसती पाणी व चाक उपलब्ध असून भागत नाही, तर घट तयार करण्यासाठी त्याला माती भिजवणे, ती तुडवणे, त्याचे गोळा करणे, त्याचे गोळे करणे, चाक फिरवणे असे निरनिराळे प्रयत्न करावे लागतात. आता शिवाजीराजांना स्वराज्यासाठी लढाया कराव्या लागल्या. त्यांनी तह केले, प्रदेश जिंकला, कधी पराभव पत्करला, गनिमी कावा केला, रात्री छापा मारून स्वराज्यासाठी संपत्ती जमा केली, अनेक शत्रू नामोहरम केले, न्यायासाठी प्रसंगी स्वजनांचा रोष सुद्धा पत्करला. अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या. अनेक मार्गाने अथक प्रयत्न केले. वर सांगितलेली ही महत्त्वाची 4 कारणे कार्यसिद्धीसाठी गरजेची आहेत. यामध्ये भगवंतांनी 5वे एक कारण दैव असे सांगितले आहे. ते अनुकूल असेल तरच कार्यसिद्धी होते. आपल्याला व्यवहारात सुद्धा आपण ही गोष्ट स्वीकारली आहे. कारण काही वेळा खूप प्रयत्न करूनही माणसाला यश मिळत नाही, तर काही वेळा अल्प प्रयत्नात माणसाला बरेच काही मिळून जाते. अर्थात याला शास्त्रीय कारण नाही, म्हणून विज्ञान दैव हा शब्द मान्य करत नाही. पण असे काहीतरी नक्की आहे. मात्र प्रयत्न आणि दैव यामध्ये प्रयत्न महत्त्वाचे आहेत. कारण दैववादाने माणूस आळशी बनतो, तो प्रयत्न करण्याचे सोडून देतो. समर्थ असं सांगतात की माणसाचे अपयशामागे त्याच्या अचूक प्रयत्नांचा अभाव असतो. म्हणजे प्रयत्न जर अगदी सर्वपणाला लावून अचूकपणे केले तर माणसाला यश मिळायला हवे. वर सांगितल्याप्रमाणे दैव म्हणजे विविध इंद्रियांच्या ज्या देवता म्हणजेच शक्ती केंद्रे आहेत त्यांचे पाठबळ माणसाला कार्याची सिद्धी प्राप्त करून देते. आणि ज्ञानदेव यासाठी पुढील ओव्यात त्याचे वर्णन करतात. ते म्हणतात की इंद्रिय प्रौढी मंडळा शृंगारू एकूची निर्मळा जे अधिष्ठात्रिया का मेळा देवतांचा जो. म्हणून चक्षुरादिकी दाहे इंद्रिया पाठी स्वानुग्रहे सूर्यादिका का आहे सुरांचे वृंद. ते देववृंद बरवे कर्म कारण पाचवे अर्जुना येथ जाणावे देवो म्हणे. म्हणजेच त्या त्या स्थानांच्या देवतांची अनुकूलता हीच माणसाला यशसुद्धा प्राप्त करून देते. तर काही लोक दैव या शब्दाचा अर्थ संस्कार असाही करतात. मनुष्य जसे कर्म करतो
तसा त्याचे बुद्धीवर मनावर संस्कार होतो. कर्म चांगले म्हणजे शुभ असेल तर संस्कार चांगला होतो. तसेच ज्या कर्माचा त्याचेवर संस्कार अधिक असेल तेवढे ते कर्म अगर कार्य तो जास्त सुगमतेने चांगल्या प्रकारे करतो. जसे संस्कार झाले असतील तसे ते करण्याचे स्फुरण माणसाला होते. चांगले वाईट संस्कार सर्वांच्या अंतःकरणात राहतात. संघशास्त्र आणि विचार या तिन्हीपासून संस्कारांना बळ मिळते आणि त्यामुळेच नवीन कर्म घडतात असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.